मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये मुख्य आरोपी जयदीप आपटेची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पोलीस जयदीप आपटेला दुपारी मालवण न्यायालयात हजर करतील। तर सहा आरोपी असलेल्या बांधकाम सल्लागार चेतन पाटील याच्या जामीन अर्जावर ओरोस इथल्या जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। त्यामुळे आता या आरोपींच्या बाबतीत पुढे नेमका काय निर्णय होणार याकडे लक्ष आहे। त्यांना पुन्हा एकदा कोठडीमध्ये पाठवलं जातं की जामीन दिला जातो याकडे लक्ष आहे। काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला होता आणि मुख्य म्हणजे काही महिन्यांमध्येच हा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली होती आणि त्यामागे जो मुख्य आरोपी आहे शिल्पकार या पुतळ्याचा जयदीप आपटे याला बऱ्याच दिवसानंतर अटक करण्यात आली होती आणि त्यामध्ये त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे 13 तारखेपर्यंत आणि आज पोलीस त्याला न्यायालयामध्ये हजर करणार आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये पोलीस काय माहिती देतात ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर न्यायालय काय निर्णय देणार याकडेही लक्ष असेल। तर दुसरा आरोपी असलेला चेतन पाटील याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरू आहे। त्यामुळे त्याला जामीन मिळतो का पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवलं जातं तेही बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।